कोणाला कर्ज घ्यायचंय असंही नाही, बरं घ्यायचं असेल तर बँकांना द्यायचं नाही, अशी विचित्र अशी जी अवस्था आहे, त्या सगळ्या फॉल्ट लाईन्स आय थिंक खूप मॅग्निफाय झाल्या गेल्या एका वर्षामध्ये. 169 लाख म्हणजे 1,69,00,000 जॉब कार्ड इश्यू झाली. म्हणजे 1 कोटींनी जॉब कार्ड वाढली याचा अर्थ काय की एवढ्या लोकांनी डिमांड केली ना एम्प्लॉयमेंट जास्ती, कारण एवढे लोक सडनली कॉन्स्टिट्युशनली ताणतणाव आर्थिक पातळीचा आहेच आहे, कारण द टॅक्सेस आर कॉन्सन्ट्रेटेड विथ द सेंटर आणि खर्चाची जबाबदारी स्टेटकडे आहे. साधं तुम्ही टॉयलेट बांधलं नाही, तिकडे लोक तुडवत भाज्या जातात, गटारं वाहतायत, अजून 20 कोटी आपण अशा ब्लॅक होलमध्ये घालायचं का? ते पण संकटाच्या काळामध्ये. हा निश्चित विचार व्हायला हवा होता. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या लॉक अनलॉक 1 वर्ष लॉकडाऊनचं या विशेष सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या 22 मार्चला जनता कर्फ्यू आला, मग राज्यांचे कर्फ्यू आले आणि मग 21 दिवसाचं लॉकडाऊन आलं आणि ते लॉकडाऊन कदाचित अजून चालूच आहे आणि अनलॉकच्या फेजेस येत आहेत आणि असं वाटतंय की अरे कदाचित परत लॉकडाऊन लागेल. 1 वर्षभरापूर्वी लॉकडाऊन हा शब्द आपल्या कुणाच्या डिक्शनरीत सुद्धा नव्हता, पण गेलं वर्ष फक्त याच शब्दानं व्यापलंय. त्यामुळे या लॉकडाऊननं नक्की काय बदललं, काय परिणाम झाले हे आपण समजून घेणार आहोत. यातनं काय शिकायला हवं हेही समजून घेणार आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांशी आज आपण बोलतोय आणि त्यातलीच एक मुलाखत आज आपल्या बरोबर आहे डॉक्टर मानसी फडके. नमस्कार. नमस्कार. मानसी फडके या अर्थतज्ञ आहेत. पुण्यातल्या वेगवेगळ्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये त्या शिकवतात सुद्धा. याशिवाय वेगवेगळ्या खासगी संस्थांच्या सुद्धा त्या आर्थिक सल्लागार राहिलेल्या आहेत. तो त्यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत की खरं तर लॉकडाऊनचा सगळ्यात जास्त फटका हा आर्थिक फ्रंटवर बसला, तर या लॉकडाऊननं काय घडवलं, काय बिघडवलं आणि काय शिकायला हवं. मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे की लॉकडाऊन या एकाच शब्दानं आता विशेषतः उद्योजकांच्या किंवा जे अर्थचक्र चालवतात त्यांच्या मनात तर धडकीच भरते. तर गेलं वर्ष नक्की आर्थिक अंगानं कसं गेलं आणि या लॉकडाऊननं नक्की काय केलं आपल्या आयुष्यात? अगदी एका शब्दात खरं तर सांगायचं विनायकजी तर भीषण हा शब्द मनात येतो. तुम्ही म्हणालात तसं 1 वर्षापूर्वी आपल्याला लॉकडाऊन हा शब्द सुद्धा माहिती नव्हता, पण आता गेल्या वर्षामध्ये अनेक फ्रंट्सवरती म्हणजे आर्थिक क्षेत्रातही वेगळ्या वेगळ्या व्हर्टिकल्समध्ये एक भीषण अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. मी असं म्हणेन की एकीकडे संकट वाढत गेली आणि दुसरीकडे फॉल्ट लाईन्स असं एक रघुराम राजनचं पुस्तक आलं होतं मधल्या काळात. ते फॉल्ट लाईन्स ते वेगळ्या संदर्भात होतं पुस्तक, पण ज्या काही फॉल्ट लाईन्स आपल्या सिस्टममध्ये होत्या ना त्या सगळ्या एक्सपोजही होत गेल्या ह्या गेल्या वर्षामध्ये. आणि आय थिंक तिकडे आपली लर्निंग्स आपल्याला सापडतात की हे पुन्हा होऊ न देणं या दृष्टीनेही आपण अनेक गोष्टी गेल्या वर्षामध्ये शिकलो. आता या कुठल्या कुठल्या फॉल्ट लाईन्स कशा कशा सापडल्या हे बघण्याकरता मला वाटतं डेटा इज आपला फर्स्ट प्राथमिक सोर्स असतो कुठल्याही अनालिसिसचा. त्यामुळे थोडीशी आकडेवारी मांडते, फार अगदी डिटेलमध्ये न जाता अंदाजपंचे आपल्याला काय शिकता येतं ते आपण जरा पाहूया. पहिल्या क्वार्टरमध्ये म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर जेव्हा आपण लॉकडाऊनचा अनालिसिस करतो, पहिल्या क्वार्टरमध्ये लॉकडाऊनचा मॅक्सिमम फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसला. बरेच उद्योग बंद झाले. एक काहीच म्हणजे जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर इतर सगळ्या गोष्टींवरती लॉकडाऊन आलेला होता. आणि पहिल्या क्वार्टरमध्ये ही फिगर आता बऱ्यापैकी लोकांच्या जनमानसात भरलेली आहे की 23.9%नी जीडीपी आपला श्रिंक झाला. आता हे श्रिंकेज जे आहे ते गेल्या वर्षीच्या क्वार्टर 1च्या संदर्भात ऑब्व्हियसली असतं. नेहमी इयर ऑन इयर आम्ही जीडीपी श्रिंकेज बघत असतो. तर गेल्या वर्षी क्वार्टर 1 मध्ये जो काही जीडीपी होता त्याच्यापेक्षा जवळजवळ 24% आकुंचन पावला आपला जीडीपी. आपण जेव्हा सेकंड क्वार्टर मध्ये जातो तेव्हा तो -7.3 एवढा येतो. त्यामुळे पूर्ण पहिली 2 क्वार्टर्स बघितले, H1 बघितले तर साधारणपणे 15% आपली अर्थव्यवस्था आकुंचन पावली. आणि हे नंबर्स कुठून येत आहेत तर हे सेकंड ऍडव्हान्स एस्टिमेट एनएसओचे आहेत. तर एनएसओ म्हणतंय की गेल्या अख्ख्या वर्षामध्ये म्हणजे पहिला क्वार्टर वॉज बॅड,
सेकंड क्वार्टरमध्ये -7.3, थर्ड क्वार्टरमध्ये 0.4% एवढी छोटीशी ग्रोथ रेट आपण रजिस्टर केली आहे. त्यामुळे 2 क्वार्टर्सच्या रिसेशन नंतर आपण थोडेसे हलके बाहेर यायला लागलोय. बरं का, ह्याला ग्रीन शूट्स ऑफ रिकव्हरी असं एक अमेझिंग नाव जे दिलं जातं ते देण्याच्या आधी जरासे आपण थांबून क्वार्टर 4चे नंबर्स पाहावे, कारण पुन्हा एकदा अनफॉर्च्युनेटली हा स्पाइक किंवा सेकंड वेव्ह कोविडची येत आहे आणि त्यामुळे जरासं आपण ठहरावानी हे घ्यायला पाहिजे डिक्लेअर करायच्या आधी की चला ग्रीन शूट्स ऑफ रिकव्हरी आल्या. आणि ओव्हरऑल एनएसओचं असं म्हणणं आहे की ह्या वर्षामध्ये आपण 8% आपला ग्रोथ रेट आकुंचन पावलेला आहे. आता हे नुसतं ग्रोथ वरती जे खेळी असते ना अर्थतज्ञांची, ह्याच्याबद्दलही प्रॉब्लेम आहे, कारण हा पूर्ण लेन्स नाहीये. ग्रोथ बरोबर ना आपण डिस्ट्रीब्युशनही पाहायला लागतं. तर 8% आकुंचन पावली सिस्टीम हा एक भाग झाला, पण त्या सिस्टीम मधले नेमके कुठले घटक कमी कमी झाले आणि किती टक्क्यांनी कमी कमी झाले, आय थिंक हा अनालिसिस जास्ती डोळसपणे आपल्याला सूचना देत असतो की काय प्रॉब्लेम्स आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण असं बघतो की शेतीची ग्रोथ झाली आहे 3%. म्हणजे शेती ऍक्च्युली इतके दिवस आपण म्हणायचो की काय बाई शेतीचं ग्रोथ रेट 3%हून जास्तीच होत नाही, तेच आता उलट झालंय की यावर्षी अरे थँक गॉड शेती इज ग्रोईंग एट 3% हे म्हणायची वेळ आली. तर ऍग्रिकल्चरनी सॉलिड म्हणजे व्यवस्थित ग्रोथ रेट दाखवला 3%चा. आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, मॅन्युफॅक्चरिंग हा 8.4%नी घसरलाय. इथे प्रॉब्लेम येतो, कारण इथे तुम्ही एम्प्लॉयमेंट पोटेन्शियलला हात घालत असता. मॅन्युफॅक्चरिंग 8.4%नी आकुंचन पावल्यामुळे मायनिंगचा जो सेक्टर आहे तो पण 9%नी आकुंचन पावला. आणि सगळ्यात म्हणजे भयावह जे नंबर्स आहेत ते म्हणजे कन्स्ट्रक्शन 10%नी कमी झालेलं आहे. आणि ट्रेड, हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट ह्या ज्या मॅक्सिमली म्हणजे छोट्या उद्योगांना समावेशक असे जे क्षेत्र आहेत, ही ट्रेड, ट्रान्सपोर्ट, हॉटेल्स, ह्यांची 18%नी उणे 18% असा ग्रोथ रेट झाला आहे. म्हणजे 18%नी आपण आकुंचन पावलं. तर ह्याच्या ह्या अनालिसिसने आपल्याला काय कळतं की इट्स नॉट जस्ट 8% व्हॅनिला ग्रोथ रेट कमी नाही हो झालाय. काही सेक्टर्स 18%नी कमी झालेले आहेत, काही सेक्टर्स 10%नी कमी झालेत. आणि इथे वल्नरेबल सेक्शन्स इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे जे आपण लिटरली म्हणतो की हातावर पोट आहेत अशी जी मंडळी आहेत, आणि तिची सगळी भीषण चित्र आपल्याला आठवतात की ते मायग्रंट लेबरर्स बिचारे चालत पुन्हा त्यांच्या घरी चाललेले होते. आता हे एक चित्र झालं बरं डोक्यात बसलेलं. त्याचं डेटाचा तुम्ही रिफ्लेक्शन पाहिलं तर असं लक्षात येईल की मनरेगा खाली जॉब कार्ड जी दिली जातात ना सरकारकडून, तर 19-20 साली 69 लाख जॉब कार्ड इश्यू झाली होती मनरेगा खाली. ती ह्या वर्षी 169 लाख म्हणजे 1,69,00,000 जॉब कार्ड इश्यू झाली. म्हणजे 1 कोटींनी जॉब कार्ड वाढली. याचा अर्थ काय की एवढ्या लोकांनी डिमांड केली ना एम्प्लॉयमेंट जास्ती, कारण एवढे लोक सडनली अनएम्प्लॉईड झालेले आहेत. तर ह्या कोविडमुळे एक भाग असा झाला की जे वल्नरेबल सेक्शन्स होते ना ते अनफॉर्च्युनेटली आणखी वल्नरेबल झाल्यामुळे आय थिंक इनइक्वालिटी जी आहे सिस्टीम मधली, खाई आहे गरीब आणि श्रीमंतांमधली, म्हणजे अगदी फिल्मी पद्धतीने सांगायचं तर, पण ती खाई कुठेतरी वाढताना दिसते आहे ह्या एका वर्षामध्ये. एक शेवटचा मुद्दा सांगते ह्या एका वर्षाच्या फॉल्ट लाईन्सचा जे मी मगाशी बोलले. नॉर्मली आता आपल्याकडे पण काय झालं की रिलीफ पॅकेजेस लगेचच आली, त्याच्यामुळे लिक्विडिटी पण देण्यात आली. कमोडिटीज ह्या टोटली सबड्यूड होत्या गेल्या वर्षभरामध्ये. म्हणजे तुम्ही असं बघाल की तेला करता डिमांड नव्हती, कॉपर करता डिमांड नाही. म्हणजे ऍक्च्युली हे ना क्रूड ऑइल आणि कॉपर हे आमच्यासाठी बॅरोमेट्रिक सेगमेंट्स असतात, कारण ह्याच्यातून कळतं की इंडस्ट्रियल औद्योगिक वाढ होते आहे की नाही. तर क्रूड पण फ्लॅट होतं कम्प्लिटली डिसेंबर पर्यंत, आणि कॉपर, निकेल हे पण सगळे धातू फ्लॅट होते. त्यामुळे खरं कुठूनच त्याच्यात ग्रोथ दिसत नव्हती. लसीकरणाचं जसं जसं पॉझिटिव्हिझम येत गेला तसतसं आपल्या लक्षात येतं की क्रूड पहिल्यांदा स्ट्रॉंग व्हायला लागलं, कच्चं तेल त्याच्या किमती स्ट्रॉंग व्हायला लागल्या. आणि आता इतकी विचित्र अवस्था आपल्याकडे उद्भवली आहे की एकीकडे वाढदर नाही आणि दुसरीकडे तेल वाढल्यामुळे आणि पेट्रोल डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्यामुळे, त्याचा अजून वेगळा अनालिसिस आहे तो आपण बघूयात पुढे, पण ते वाढल्यामुळे म्हणजे वाढदर नसताना इन्फ्लेशन आल्याची एक विचित्र विसंगत अशी अवस्था आज अर्थव्यवस्थेत आपल्याला दिसते. तर ह्या सगळ्या ज्या फॉल्ट लाईन्स कुठे आल्या की आता एक असं आपण बघितलं की भारताचा ग्रोथ रेट मी म्हटलं तसं 8% आकुंचन पावलंय. एशियामधल्या सगळ्या इकॉनॉमीचा आपण अभ्यास केला
तर भारतामध्ये सेकंड हायेस्ट कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे. आपल्यावरती फक्त फिलिपिन्सचा नंबर लागतो, ज्यांच्याकडे काहीतरी 9% आकुंचन पावली अर्थव्यवस्था. त्याच्या खालोखाल भारताचाच आहे हो नंबर. बाकी थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया हे सगळेजण कुठेतरी 4%, 5% एवढ्यानी आकुंचन पावलेत. बांगलादेश सारखा देश तर वाढलेला आहे चायना सारखा. मग तर व्हॉट वेंट रॉंग याचा आपण विचार केला तर फॉल्ट लाईन ही आहे की आपण आधीच आपला वाढदर सुस्तावलेलाच होता. म्हणजे कसं आहे माहितीये का, एखाद्या माणसाला बीपी आणि शुगर असताना कोविड झाला तर तो हॉस्पिटलाइज होतो, तशी काहीशी भारताची अवस्था ही झाली. कारण ऑलरेडी आपली प्रकृती नाजूकच होती आर्थिक पातळीवरती बघितलं तर. इंडोनेशिया वगैरे मध्ये जे आकुंचन पावलेलं आहे ना ग्रोथ रेट, तो का आला माहितीये का, कारण हे देश जे आहेत हे टुरिझम बेस्ड आहेत. त्यामुळे कॉन्टॅक्ट सर्व्हिसेसना जो फटका बसला त्याच्यामुळे कुठेतरी इंडोनेशिया, सिंगापूर ह्या देशांमध्ये गोंधळ झाला. आपल्याकडे तसं नव्हतं. आपल्याकडे बेसिक सिस्टमिक इश्यूज जे होते, म्हणजे उदाहरणार्थ एनपीएस खूप जास्त असणं, त्यामुळे बँकांना रिस्की बॉरोवरला द्यायचंच नाहीये कर्ज, आणि दुसरीकडे प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट पण झोपलेलीच आहे. म्हणजे कोणाला कर्ज घ्यायचंय असंही नाही, बरं घ्यायचं असेल तर बँकांना द्यायचं नाही, अशी विचित्र अशी जी अवस्था आहे, त्या सगळ्या फॉल्ट लाईन्स आय थिंक खूप मॅग्निफाय झाल्या गेल्या एका वर्षामध्ये. सो आय थिंक इकडून आपण पुढे वाटचाल करताना हे सगळे धडे कुठेतरी पॉलिसी मेकर्सनी नीट ध्यानात घ्यायला हवे. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात, वेगवेगळे नंबर्स सांगितलेत. कदाचित कॉमन मॅनला इतक्या सगळ्या नंबर्स बरोबर खेळायची सवय नसेल. त्याच्या मनात पडणारा प्रश्न एवढाच आहे की सगळ्या जगाला लॉकडाऊन फेस करावं लागलं बाय फोर्स, बाय चॉईस तर कुणालाच करायचं नव्हतं. तर भारतानं नक्की बरी कामगिरी केली का नाही लॉकडाऊन मॅनेज करण्यात? त्याचं उत्तर काय? आता खरं सांगू का, तुम्ही म्हणालात कॉमन मॅनला डेटाची सवय नसते, हे मी मान्य करते. कॉमन मॅनला मात्र उद्देशून बोलताना मला एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की कुठल्याही पॉलिसी मेकरकडे ना लिमिटेड रूम असते खेळायला. हा चष्मा मी घातलेला आहे अर्थशास्त्रज्ञ म्हणून, की ती रूम लिमिटेड असते. आता तीच खेळी तुम्हाला मोदी आवडतात की नाही याच्यावरती ती खेळी चांगली आहे का वाईट आहे हे ठरवण्याची एक प्रवृत्ती असते सॉरी. तर ती प्रवृत्ती बाजूला ठेवून निव्वळ अर्थकारणाबद्दल मी प्रयत्न आता करते बोलण्याचा, की काय आपण काय काय केलं जगाच्या. तुम्ही बघितलं सगळ्यांकडे, तुम्ही म्हटलं तसं लॉकडाऊन अनेक ठिकाणी आले. भारतामध्ये ना आपल्या इकॉनॉमीच्या साईजमुळे म्हणा किंवा आपल्याकडे जे कल्चरल फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे म्हणा, लॉकडाऊनची सिव्हिअरिटी ही जास्ती होती. इन द सेन्स की ते क्लॅम्पडाऊन पूर्णपणेच आपण अगदी सिव्हिअर लॉकडाऊन आपल्याकडे स्टार्ट केला होता. इट वॉज नॉट लाईक रेस्ट्रिक्टेड मुव्हमेंट लॉकडाऊन असा नव्हता, आपल्याकडे सिव्हिअर लॉकडाऊन होता. हा एक भाग झाला. दुसरा भाग काय झाला की ओके, त्याच्यावरती सरकारने काय काय पॅकेजेस आणली, तर त्यांचं फ्लॅगशिप पॅकेज जे आहे त्याचं नाव आहे आत्मनिर्भर भारत किंवा आत्मनिर्भर अभियान. आता या नावाबद्दलच खरं मुळात हा प्रॉब्लेम्स आहेत, आपण बोलू ते 5 मिनिटांनी. आधी मी बाकीचं सांगून घेते. आत्मनिर्भर भारत पॅकेज हे 20 लाख कोटींचं आहे असं मोदी सरकारनी, ते 5 दिवस होते मे महिन्यात, रोज ते एक परीक्षेचा पेपर दिल्यासारखे 5 दिवस आपले आत्मनिर्भरचे वेगळे वेगळे त्रांचेस आपल्यासमोर उघड करत होते. मला खरं विचाराल तर आत्मनिर्भर भारत मध्ये ऍक्च्युली व्यवस्थित ट्रीटमेंट वेगळ्या वेगळ्या सेक्टर्सना दिलेली आहे सरकारने, खरं विचाराल तर. त्याच्यात प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, फिस्कल स्टिम्युलस ना त्यातला खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा सांगता की 20 लाख कोटीचा आम्ही पॅकेज देत आहोत, तेव्हा सामान्य माणूस ऐकतो आणि तो म्हणतो अच्छा 20 लाख कोटीचं सरकार खर्च करणार आहे का, अरे वा, म्हणजे कुठेतरी जॉब्स तयार होतील कुठेतरी. तर तसं झालेलं नाही. फिस्कल स्टिम्युलस हा 20 लाख कोटीचा दिलेला नाही. तर मला असं वाटतं की मोदी सरकार हे मार्केटिंगच्या बाबतीत खरं अतिशय शार्प आहे, पण इथं ते चुकले. हा कोविड स्टिम्युलस पॅकेज आहे आणि हा फिस्कल स्टिम्युलस नाही, हे ते आयदर बाय चॉईस किंवा ऑन पर्पज बोललेले नाहीत, आणि तिकडे मिसलिडिंग सुरू झालं आणि त्याच्यावरती खूप टीका पुढची खेळी झाली. 20 लाख कोटींचं पॅकेज सरकारने जे अनाऊन्स केलं आहे ना, ते कोविड स्टिम्युलस पॅकेज आहे, ते फिस्कल स्टिम्युलस नाही. आता आपण समज गेल्या वर्षीचे बजेटेड आकडे बघितले ना, तर आपल्या असं लक्षात येतं की ऍक्च्युली 30 लाख कोटींचं बजेट होतं गव्हर्नमेंटचं सरासरी, तर ऍक्च्युअल खर्च 34 लाख कोटींचा सरकारने केला.
म्हणजे 4 लाख कोटींचा जास्ती खर्च सरकारने केला. मग 20 लाख कोटींचं काय झालं? सांगते काय झालं. 20 लाख कोटींचा कधी मानसच नव्हता कोणाचाही एक्स्ट्रा खर्च करण्याचा. एवढी शक्ती नसते हो कोणामध्येच, राईट. आता काय आपण बघायला पाहिजे की हे स्टिम्युलस पॅकेज जे आहे हे 20 लाख कोटींची गोळाबेरीज आली कुठून. तर विनायकजी, मला ना ऑप्शनच नाहीये, मला डेटा सांगावाच लागणार आहे, कारण हे जे नंबर्सचीच खेळी आहे, त्यामुळे त्यातल्या ते सोपं करून बोलते. 20 लाख कोटींपैकी 25% पॅकेज जे आहे ना ते मॉनिटरी पॅकेज आहे, जे आरबीआयने हँडल केलंय. ओके, तिकडे सरकारने खर्च नाही केलेला. तर 25% 20 लाख कोटीच्या म्हणजे 5 लाख कोटी झाले हो. तर 5 लाख कोटीचं लिक्विडिटी प्रोव्हिजन्स किंवा इतर सपोर्ट गिव्हन थ्रू द आरबीआय हा मुख्य भाग आहे. 20% ह्या पॅकेजचं म्हणजे 4 लाख कोटी हे राज्य सरकारांना जास्ती पैसा बॉरोईंग्स मधून पुरवला जावा, जेणेकरून राज्य सरकार त्यांचं स्पेंडिंग सुरळीतपणे करतील, ह्याच्यासाठी 4 लाख कोटींची तरतूद केली गेलेली होती. आता टोटल तुम्ही जेव्हा खर्च बघता ना, सरकारचा खर्च, तेव्हा त्याच्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही घटक खर्च करत असतात. खर्चाच्या बाबतीत आपल्या म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेत किंवा फिस्कल फेडरलिझम 2 लेवल्सच्या पातळ्यांची आपली गव्हर्नमेंट्स आहेत, राईट. ह्याचा आपण जेव्हा विचार करतो ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ 67% खर्च हा राज्य सरकार करत असतात आणि जवळजवळ 60% टॅक्स हा केंद्र सरकारला मिळत असतो. ही एक त्याच्यातली ओढाताणीची ऑलरेडी बाजू आहे की टॅक्स कोणाकडे जातो? तर सेंटरकडे जातो. खर्च कोण करतात? तर राज्य करतात. तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी राज्य एक आर्थिक घटक म्हणून भुणभुण करतच असतात सरकारकडे की अरे मला पैसे द्या, कारण मी खर्च करू कसा. ओके, आता त्याच्यामध्ये अजून एक राजकीय लेअर तुम्ही त्याच्यावरती लावली की अजून एक इंटरेस्टिंग गणित होतं. म्हणजे तो भुणभुण राहते की तो वाद होतो, हे राजकीय स्टेटसवरती ठरेल. गुजरातमध्ये पण तेवढाच प्रॉब्लेम आला जेवढा केरळमध्ये आला. पण केरळचा माणूस जेव्हा, केरळचा फायनान्स मिनिस्टर जेव्हा जीएसटी काउन्सिलमध्ये जाईल तेव्हा तो अग्रेसिव्हली बोलतो की अरे मला माझे पैसे दे पहिल्यांदी, यू हॅव साईन द डॉटेड लाईन. गुजरातचा माणूस काय म्हणतो की केव्हा देणार साहेब. हा फरक आहे दोन्हीमध्ये. प्रॉब्लेम सगळीकडे आलेला होता. ओके, तर आपल्याकडे काय झालंय, कॉन्स्टिट्युशनली ताणतणाव आर्थिक पातळीचा आहेच आहे, कारण द टॅक्सेस आर कॉन्सन्ट्रेटेड विथ द सेंटर आणि खर्चाची जबाबदारी स्टेटकडे आहे. तर आत्मनिर्भर पॅकेज, आणि हा मला ना पर्सनली आवडलेला भाग आहे आत्मनिर्भरचा, की 40% तरतूद म्हणजे त्या पॅकेजपैकी ह्या करता केली गेली की राज्य सरकारांना त्यांचा जो खर्च आहे तो नियमित व्यवस्थितपणे पार पाडता यावा. ओके, ही मला पर्सनली आवडली तरतूद, कारण अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की खरं तर राज्य सरकारांकडेच पैसे नीट येणं हे महत्वाचं आहे. ते पैसे नीट आले नाहीत तरतुदीप्रमाणे, हा वेगळा भाग. मी तरतुदीबद्दल बोलते. आत्मनिर्भरच्या तरतुदीत काहीही प्रॉब्लेम्स नव्हते, म्हणजे इट वॉज अ गुड डिझाईन. तिसरा भाग जो आहे तो जवळजवळ 17% तरतूद म्हणजे 3.5 लाख करोडची तरतूद ही बिझनेसेस आणि एमएसएमई सेक्टर करता केली गेली, कारण इकडे एम्प्लॉयमेंट जनरेशन पोटेन्शियल असतं, त्यामुळे त्यांच्याकरता केली गेली. जवळजवळ 16% तरतूद ही ऍग्रिकल्चर करता केली गेली आणि फक्त 10% तरतूद ही सोशल सेक्टर करता केली गेली आहे. 10% मध्ये तुमची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना म्हणजे 2 लाख कोटींचा खर्च, त्याच्यामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आली, अन्न योजना आली, उज्ज्वला स्कीम आली की फ्री गॅस कनेक्शन्स दिली गेली, किंवा ज्या जनधन महिला होल्डर्स आहेत तर त्यांच्या अकाउंटमध्ये 500 रुपये घालणं, किंवा विधवा स्त्रियांच्या अकाउंट्समध्ये पैसे घालणं, हँडिकॅप लोकांना पैसे देणं, किंवा खूप महत्वाची तरतूद हेल्थ वर्कर्ससाठी इन्शुरन्स, हे मेडिकल इन्शुरन्स असणं, ह्या तरतुदी तिकडे केल्या गेल्या. तर भारताने आत्मनिर्भर पॅकेज खाली वेगवेगळ्या सेक्टर्सना हाताळण्याचा प्रयत्न केला. आता हे इफेक्टिव्ह होतं की नाही, किंवा हे असं करायला पाहिजे का, आय थिंक इट्स टू अर्ली टू टेल. ओके, पण काही गोष्टी ठळकपणे ज्या जाणवतात त्या मी लगेच तुम्हाला सांगते. 10% तरतूद केली, ही आपली दुखरी नस आहे की सोशल सेक्टर करता तुम्ही 2 लाख कोटी का हो खर्च केले. ओके, तर मला असं वाटतं की 2 लाख कोटी खर्च केले इज फाईन, कारण शेवटी ना गव्हर्नमेंटला वित्तीय गणित पण पाहायला लागतं. पण त्या 2 लाख कोटींचा पूर्ण खर्च Q1 Q2 मध्ये आला असता ना तर आपल्याला खूप फायदा झाला असता, खूप अधिक फायदा झाला असता आता केलाय त्यापेक्षा. हे माझं एक म्हणणं आहे. दुसरं म्हणणं असं आहे की आरबीआयने ज्या काही तरतुदी केल्या
बरं का. ह्या तरतुदी आहेत ज्या Q3 आणि Q4 मध्ये आपल्याला मदत करणार आहेत. आरबीआयने काय काय तरतुदी केल्या म्हणजे याच्यावरती ना खरं तर भयंकर टीका झाली की अरे आरबीआयलाच 25% दिलेले आहेत. अहो द्यायला नको का लिक्विडिटी? तुम्ही असं काय करता? उद्या जेव्हा केव्हा सिस्टीम अप व्हायला लागेल, लोकांना कर्जाची गरज असेल, तेव्हा बँकांनी काय म्हणायचं की आमच्याकडे कर्ज नाही म्हणून? तर त्या तरतुदी ज्या केल्या आहेत ना, एकतर लिक्विडिटी म्हणजे क्वांटिटेटिव्हली बऱ्या केल्यात तरतुदी की रेपो कमी केला, सीआरआर कमी केला. ओके, हा एक भाग झाला. दुसऱ्या तरतुदी म्हणजे मला क्रिएटिव्ह बजेटिंग हे फार आवडतं आणि मला जिकडे जिकडे ते दिसतं तिकडे मला ते असं वाटतं की दीज आर द थिंग्स दॅट विल मेक अ चेंज. तर क्रिएटिव्ह बजेटिंगचा तुम्हाला 1-2 इन्स्टन्सेस सांगते. आपल्याकडे टार्गेटेड लॉंग टर्म रेपो ऑपरेशन्स म्हणजे TLTRO अशी आरबीआयने सुरू केली. सोप्या भाषेत सांगायचं तर टार्गेटेड लॉंग टर्म रेपो ऑपरेशन म्हणजे काय? तर बँकांना त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला कमी व्याजदरावरती मी 2 वर्षाकरता पैसा देतो. ओके, या पैशाचा विनियोग कसा करायचा? तर हा पैसा फर्दर तुम्ही एनबीएफसीजना द्या. कुठे मुथूट फायनान्स आहे, कुठे आणि काही आहे, तर या एनबीएफसीजना द्या. इफ द एनबीएफसीजनी कमिटमेंट तुम्हाला दिली की ते काही विशिष्ट सेगमेंट जसं की कमर्शियल व्हेकल्स, आपले ट्रक आणि टेम्पो वगैरे असतात ना, फ्लीट ओनर्स असतात की नाही, त्यांना समज एकदम ते 5-5, 6-6 टेम्पो असं विकत घेतात. हो, तर ही लोक जी आहेत ना, हे आपण समजून घ्यायला पाहिजे की ही लोक बँकांकडे येत नाहीत, हे लोक एनबीएफसी कडून घेतात. म्हणजे क्रेडिटची जी लास्ट माइल डिलिव्हरी असते ना, ही नेहमी एनबीएफसी करत असतं. आता एनबीएफसी इज लेफ्ट हाय अँड ड्राय इन दिस होल सेगमेंट. तर आरबीआयने काय तरतूद केली की TLTRO आम्ही बँकांना देतो. बँकांना सांगितलं की तुम्ही चेक करा ना एनबीएफसीला कशासाठी पैसा पाहिजे. अशा काही विशिष्ट सेगमेंटसाठी पैसा हवा असल्यास हे कमी व्याजदराने घेतलेले पैसे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं. दिस इज क्रिएटिव्ह बजेटिंग. म्हणजे TLTROचा अशा पद्धतीने विनियोग व्हावा वॉज अ गुड थिंग. आणि मी तर खरं सांगते Q3 मध्ये आपण जे 0.4% ग्रोथ रेट बघतो आहोत, राईट, ही ग्रोथ रेट येण्याकरता सुद्धा कुठेतरी क्रेडिट सप्लाय तर जायला पाहिजे ना ग्रासरूट पर्यंत. अहो तो एनबीएफसी कडून जातो आणि एनबीएफसी कडे हा पैसा बँका समज चॅनलाइज करत असल्या तर आनंदाचीच गोष्ट म्हणायला पाहिजे. म्हणजे हा एक भाग झाला बरं का, एक घटक. देर आर मेनी सच अनालिसिस पॉइंट्स. तसंच सरकारने जे म्हणजे हा एक मॉनिटरी पॉलिसीचा भाग झाला. अजून एक मॉनिटरी पॉलिसीचा फार इंटरेस्टिंग भाग सांगते. आपल्याकडे बँकांची जी टोटल डिपॉझिट्स असतात की नाही त्याच्यावरती एक 4% पूर्वी सीआरआर होता, म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशिओ. म्हणजे एखाद्या बँकेकडे 100 रुपये डिपॉझिट आलं तर 4 रुपये त्यांनी वेगळे ठेवायचे असतात. ते लेंड आउट नाही करू शकत. याला कॅश रिझर्व्ह रेशिओ म्हणतात. तर आरबीआयने पहिल्यांदा या 4%चं 3% केले. म्हणजे प्रत्येक 100 रुपयामागे 1 रुपया रिलीज केला की चल तू जास्ती लोन दे ना बाबा. हा, नॉट ओनली दॅट, आता बघा क्रिएटिव्ह बजेटिंग कसं येतं की त्यांनी काय सांगितलं की बँकांनी समज एमएसएमईला लोन दिलं असलं, 100 रुपये तुझ्याकडे डिपॉझिट आला की नाही, त्यापैकी समज 20 रुपये तू लोन दिला असशील एमएसएमई सेगमेंटला, तर 80 रुपयाच्याच 3% तू सीआरआर ठेव. म्हणजे एमएसएमईजना जे लोन दिलं जातं आहे ना त्याच्यावरती सेट ऑफ मिळतो तुम्हाला सीआरआर भरताना. ह्यामुळे एमएसएमई सेगमेंट बद्दल तुम्ही इन्सेंटिव्हाइज व्हाल. मी नेहमी म्हणते की अर्थशास्त्र हे ना आपल्या मारिओ पुझोनी लिहिलेल्या गॉडफादर मध्ये फार छान दिसून येतं. आय विल गिव्ह यू अन ऑफर यू कॅनॉट रिफ्यूज. इन्सेंटिव्हायझेशन इति नाम अर्थशास्त्र. असं खरोखर म्हणजे इन्सेंटिव्हायझेशन तुम्ही व्यवस्थित करू शकता आहात का, हा एक महत्वाचा मुद्दा येतो त्याच्यामध्ये. तर आय थिंक आपल्या ह्या आत्मनिर्भरच्या मॉनिटरी पॅकेजमध्ये ज्याच्यावरती भयंकर टीका झाली, मला खरं तर खूप त्याच्यात इंटरेस्टिंग गोष्टी दिसल्या जेणेकरून तुम्ही लास्ट माइल डिलिव्हरी ऍक्च्युली आणू शकता आहात. अजून एक मुद्दा सांगते की मी म्हटलं आपल्याला की जवळजवळ 4 लाख कोटींची तरतूद ही राज्य सरकारांनी व्यवस्थित खर्च करावा ह्याकरता दिली गेली. गेल्या वर्षामध्ये बरं का एक विचित्र असं सिच्युएशन आली होती की राज्य सरकारांना पैसा कमीच पडत होता, कारण अहो कोणी काही खर्चच करत नव्हतं तर जीएसटी येणार कुठून. त्यामुळे जसं केंद्र सरकारला सीजीएसटी मिळाला नाही तसं राज्य सरकारला एसजीएसटी ही मिळाला नाही. आता ह्याच्यात एक फार विचित्र गोम आहे, ती अशी की जेव्हा जीएसटी प्लॅटफॉर्मवरती तुम्ही या असं केंद्र सरकारने राज्यांना पटवलं तेव्हा त्यांना असं सांगितलं की बाबांनो आता तुम्हाला किती कर मिळतो व्हॅटमुळे, तो जो काही 16-17 साली कर होता ना त्याच्यावरती 14% आपण दरवर्षी वाढ लावू आणि तुम्हाला कमी पडला तर आम्ही कॉम्पेन्सेट करू.
तर त्याप्रमाणे राज्य सरकार सगळे उभे राहिले आणि ते म्हणाले करा कॉम्पेन्सेट, कारण आता आम्हाला पैसे मिळत नाहीयेत. आता कॉम्पेन्सेट करणार कुठून? ह्याच्यासाठी एक वेगळा फंड केला होता, तो कॉम्पेन्सेशन सेस मधून फंड क्रिएट केला गेला आणि त्या फंडातून ही तरतूद खरं तर केली गेलेली होती. आता गंमत अशी होती, त्या फंडात पण पैसे नव्हते. आता ही जेव्हा विचित्र घटना घडते ना, की राज्य येऊन म्हणतं की मला माझे पैसे दे, कारण यू हॅव टोल्ड मी, यू प्रॉमिस्ड मी की तुम्ही मला माझं भरून काढाल नुकसान झालेलं. तर केंद्र सरकार हे म्हणू शकतं ना की अरे पण सेस मधून भरून काढणार असं लिहिलंय, सेस कुठे? सेस नसला तर मी काय करीन, कोणी सांगितलं? राईट. तर असं अशी भूमिका न घेता केंद्र सरकारने काय केलं, त्यांनी सांगितलं की बाबांनो, तुमचे जे वित्तीय जबाबदारीचे कायदे आहेत, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट, त्याच्याप्रमाणे तुम्हाला सध्या तुमच्या जीएसडीपीच्या 3% इतपत डेट घेता येतं. ती लिमिट आपण 5% करू. चलो, तुम्ही डेट घ्या ना, तुम्ही बॉरो करा, कारण बँक बॉरो स्टील पैकी सरकार हे फक्त बॉरोच करू शकतं, तर तुम्ही बॉरो करा. ओके, बॉरोईंग कसं करणार? कारण टिपिकली तुम्ही बघितलं ना, तर स्टेट गव्हर्नमेंटची जी क्रेडिबिलिटी असते ती केंद्र सरकार एवढी कधीच नसते, त्यामुळे त्यांना बॉरोईंग नेहमी ना जास्ती इंटरेस्ट रेटला मिळतो. याच्यावरती पण तोडगा काढला सेंटरनी. ते म्हणाले की आम्ही बॉरो करतो ऑन युअर बिहाफ, आम्ही तुमच्याकरता बॉरो करू आणि ते पैसे तुम्हाला देऊ, फेडण्याची जबाबदारी तुमची, कारण बॉरो तुम्ही करतायत. ओके, सो आम्ही जास्ती बॉरोईंग करून देतो, आम्ही फॅसिलिटेटर म्हणून ऍक्ट करतो. आय थिंक हा महत्वाचा भाग आहे आत्मनिर्भर पॅकेज मधला, कारण तुम्ही राज्यांना तरतूदच करून दिली नाही आणि राज्यांनी खर्चच केला नाही. 67% खर्च आहे तिकडे, जाणार कसं पुढे अर्थव्यवस्था? ओके, हा एक भाग झाला. याच्यामध्ये जो शेवटचा भाग आहे की 2 लाख कोटी तेव्हा अनाऊन्स केले गेले सोशल सेक्टर करता, आणि नंतर दिवाळीच्या सुमारास कधीतरी ऑक्टोबर महिन्यामध्ये मला वाटतं ऍडिशनल 90,000 कोटींची तरतूद सोशल सेक्टर करता अनाऊन्स केली गेली. ह्याच्यामध्ये माझं पर्सनल फेवरेट तुम्ही म्हणाल तर अनाउन्समेंट होती मनरेगासाठीची. कसं असतं माहितीये का, जेव्हा स्कीम्स अनाऊन्स होतात ना, हा पण एक स्कीम डिझाईनचा प्रश्न आहे बरं का, जो फार विचित्र आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे. स्कीम्स मध्ये कसं असतं की सेंटर काय म्हणतं की 70% पैसे आम्ही देऊ या स्कीम करता, 30% स्टेट गव्हर्नमेंटनी घालावे. अशी योजना का केली जाते की द स्टेट शुड ओन द स्कीम. नाही तर काय होतं, फुकट पैसा मिळतोय कसाही विनियोग करा, हा एक मेंटॅलिटी असते, तर ती कर्व करावी म्हणून नेहमी असं सांगितलं जातं तुम्ही तुमच्या खिशातले घालावं पैसे, तुम्हालाही चिमटा बसू दे, आम्ही 70% देतो. ओके, आता ह्या डिझाईनमुळे, हे डिझाईन तुम्ही खरं तर म्हणाल तर चांगलं डिझाईन आहे की स्टेटनी पण थोडा पैसा घालायला पाहिजे, पण ह्याच्यामुळे काय होतं माहितीये का, की रिच स्टेट्स जे असतात ना, त्यांच्याकडे तो पैसा असतो हो त्या स्कीम मध्ये घालण्याकरता. म्हणजे जे ऑलरेडी गरीब स्टेट्स आहेत ना, ते त्या स्कीमला सबस्क्राईबच करू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे पैसाच नसतो उरलेले 30% घालण्याकरता. त्यामुळे स्कीम डिझाईन हा इतका विचित्र आणि क्लिष्ट प्रश्न आहे ना, की त्यांनी इनइक्वालिटी बिटवीन स्टेट्स वाढली आहे की काय, असे आपल्याकडे अनेक संशोधनं झाली, ती इनकन्क्लुसिव्ह आहेत म्हणून तुम्हाला कन्क्लुजन नाही देऊ शकत, पण हा एक प्रॉब्लेमॅटिक स्कोर आहे. मनरेगाचं मला पर्सनली का असं वाटतं की आत्मनिर्भर खाली मनरेगावरती आधी बजेट तुम्ही पाहिलं तर 65,000 कोटी का 61,000 कोटीची तरतूद होती, आत्मनिर्भर खाली 1,05,000 कोटींची तरतूद केली गेली मनरेगा करता. मनरेगा करता जे पैसे दिले गेले, हा सगळा पैसा कुठून जास्ती जॉब कार्ड इश्यू झालेत, तर ते अशा स्टेट्स मधून झाले जिकडे हे मायग्रंट लेबरर्स पुन्हा गेले. म्हणजे बरोबर ठिकाणी त्याचं हे झालं. ओके, सो ही टीका मला माहिती आहे की मॉनिटरी सेक्टरसाठी एवढे पैसे घालून उपयोग होतो का? इमिजिएटली नाही होत. पण मला आता असं वाटतं की आपण ज्या उंबरठ्यावरती आज उभे आहोत ना, इथून पुढे बँकांची हेल्थ, बँकांकडे कर्ज देण्याची असलेली कुवत आणि त्यांच्याकडे असलेली मेंटॅलिटी, ही समज नीट नसली तर पुढच्या वर्षी सुद्धा प्रॉब्लेम्स येऊ शकणार आहेत. तर आता हा सगळा खेळ, अशा परिस्थिती, ह्या उंबरठ्यावर आता हा खेळ मॉनिटरी सेक्टरचा होणार आहे. तर आय एम ग्लॅड की आपण ऍक्च्युली वेळेत लिक्विडिटी प्रोव्हिजनिंग सुरू केलं. बरोबर. तुम्ही आता जे काही विवेचन केलं त्या विवेचनातला मुख्य भाग असा होता की स्टेट 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 आणि तो जास्त स्पेंडर आहे. तर माझा स्वाभाविक प्रश्न आता असा येतो की या सगळ्यामध्ये मग आता महाराष्ट्र कुठे आहे? महाराष्ट्राला हे जमलं का नाही जमलं?
महाराष्ट्राला अनेक वर्ष हे गणित फार मस्त जमलंय बरं का. म्हणजे त्यांना ते समीकरण जमलंय. आता तुम्हाला गंमत सांगते. आपण ऍक्च्युली असं आहे ना की खर्च करताना स्टेटचं पण बजेट असतंच की. स्टेटचे स्वतःचे टॅक्स रेव्हेन्यूज असतात, त्यातून ते खर्च त्यांचा करत असतात. आता तुम्ही समज स्वतःच्या टॅक्सेसचा एक अनालिसिस केला प्रत्येक स्टेटचा. म्हणजे मी नेहमी म्हणते की महाराष्ट्राबरोबर कम्पॅरेबल स्टेट्स घ्या तुम्ही. कर्नाटक घ्या, तेलंगणा घ्या, आंध्र घ्या, गुजरात घ्या. या सगळ्या स्टेट्स आणि महाराष्ट्राचा टॅक्स जीएसडीपी रेशो, जीएसडीपी म्हणजे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट, स्थूल उत्पन्न राज्यातील, टॅक्स जीएसडीपी रेशोचा आपण विचार केला ना तर सगळ्यात भयानक टॅक्स जीएसडीपी रेशो हा महाराष्ट्राचा राहिलाय गेली 15 वर्ष. म्हणजे इतरांचा टॅक्स जीएसडीपी रेशो समज साधारणपणे 8-8.5% असला तर आपला 7.5%, 7% असा असतो टोटल टॅक्स जीएसडीपी रेशो. आणि ओन टॅक्सेस त्याच्यात वेगळं वेगळं आहे, पण एनिवे आपण 1% पॉईंटनी 1.5% पॉईंटनी नेहमी कमी आहोत आपल्या कम्पेरेबल स्टेट्स पेक्षा. हा अनालिसिस मी तुम्हाला सांगते 2005-6 ते साधारण 16-17 असा तुम्ही घेतला टाइम पिरियड, तर म्हणजे 10-11 वर्ष. याच्यामध्ये महाराष्ट्र नेहमी एक रडगाणं अगदी आवडीने गायचं की अहो आमच्याकडे ना सर्व्हिसेस बेस्ड इकॉनॉमी आहे, आमच्याकडे 50%हून जास्ती स्थूल उत्पन्न सर्व्हिसेसमुळे मिळतं. मग तुम्ही म्हणाल मग काय, पण त्याच्यावरचा जो टॅक्स आहे तो केंद्र सरकारकडे जातो, सर्व्हिस टॅक्स. त्यामुळे आम्हाला टॅक्स कलेक्शन मिळत नाही असं महाराष्ट्र नेहमी म्हणायचं. पण आता तो मुद्दाही जीएसटीने सुटला की नाही. जीएसटी मध्ये तुम्हाला आपोआप भागीदारी मिळतीये एसजीएसटीची. त्यामुळे आता तरी तुमचा टॅक्स जीएसडीपी रेशो इन्क्रीज व्हायला पाहिजे. आणि खरं सांगू का 18-19 साली तो थोडासा वाढला देखील, म्हणजे ज्याला आम्ही टॅक्स बॉयन्सी म्हणतो. तर ती टॅक्स बॉयन्सी थोडीफार थँक गॉड आलेली दिसली थोडीफार महाराष्ट्राच्या केसमध्ये. पण तरी सुद्धा जी बॉयन्सी महाराष्ट्रात आली ना ती कर्नाटकापेक्षा कमीच होती. आता समज आपलं टॅक्स म्हणजे ह्या सरकारने, ह्या राज्य सरकारने गेल्या 15 वर्षांमध्ये कुठेही क्रिएटिव्ह बजेटिंग केलेलं अनफॉर्च्युनेटली आपल्याला दिसत नाही. त्यांनी व्यवस्थित बजेटिंग केलं पण क्रिएटिव्ह बजेटिंग केलेलं नाही. व्यवस्थित बजेटिंग कसं केलं ते पण सांगते, ती पण एक शोकांतच आहे इन अ वे. आपला टॅक्स जीएसडीपी रेशो कमी आहे, आपल्याकडे कमी कर मिळतो की नाही, आपण त्यापेक्षा कमी खर्च करूया अशा एका विचित्र टेंडन्सीनी सरकार आणि सक्सेसिव्ह पॉलिटिकल पार्टीज म्हणजे गेल्या 15 वर्षातील प्रत्येक पॉलिटिकल पार्टी तशी वागलेली आहे. म्हणजे मी सरकार ह्या एका एंटिटी बद्दल बोलतेय, मी पार्टीज बद्दल बोलतच नाहीये. तर सक्सेसिव्ह तुम्ही सरकार बघितले ना तर तुमच्या असं लक्षात येतं की ते खर्च कमीच करतात टॅक्सेस पेक्षा. आता तुम्ही मला सांगा, दरवेळेला मी नेहमी म्हणते की असं बॅकफूट वरती जाऊन नुसतं आपलं खेळी करायची आणि प्लेड करायचा बॉल, ह्याला काय अर्थ आहे. बाहेरून मारा की थोडंसं एखादं तरी चौका जाऊ दे की टॅक्स वाढवूयात ना. हे अग्रेसिव्हनेस हा आपल्याकडे नव्हताच कधी. ओके. आणि महाराष्ट्राने, आता तुम्ही जर म्हणालात की महाराष्ट्राला हे गणित जमलं का गेल्या वर्षी, आता मी खूप इंटरेस्ट घेऊन आणि काकद दृष्टीने म्हणालात तरी हरकत नाही, जरासे ना खोदून काढले सगळ्या स्टेट्सचे बजेट्स की कोणाकोणाकडे काय काय वित्तीय तुटवडा आला बुवा गेल्या वर्षी आणि पुढच्या वर्षी पण काय आहे. आता गेल्या वर्षी तुम्ही बघाल तर आपल्या शेजारी मध्य प्रदेश 5.5% फिस्कल डेफिसिट. सगळ्याच राज्यांचा खर्च वाढला बरं का. कारण बेसिकली फर्स्ट प्रायमरी हेल्थ यंत्रणा वेदर इट इज टेस्टिंग करा की लॅब सेटअप करा की स्टेडियम कन्वर्ट करून तिकडे बेड लावा, करणारे कोण हो. बेसिकली राज्य सरकारवरतीच येतो ना हा सगळा घाव. त्यामुळे सगळ्यांचाच खर्च प्रचंड वाढला बरं का गेल्या वर्षी. आय एम सिम्पथेटिक टू दॅट. मध्य प्रदेशमध्ये 5.5% फिस्कल डेफिसिट आलेलं आहे, म्हणजे त्यांचा पण टॅक्स कमी झाला आणि खर्च वाढला. केरळमध्ये 4.3% तुटवडा आलेला आहे, म्हणजे त्यांचा पण खूप खर्च वाढला. महाराष्ट्रात किती आहे? 3.3% आहे. पुन्हा यू विल सी कन्झर्वेटिव्ह बजेटिंग. ओके. म्हणजे हे कुठेतरी ना आपण खूप जास्ती घाबरून खेळतो असं मला वाटतं की खूप गव्हर्नमेंट कन्झर्वेटिव्हली बघत असतं या सगळ्या सिस्टीमकडे. याच्यात खूप गैर आहे असंही नाही, कारण वेड्यासारखं कर्ज आज घेतलं तर उद्या आउट ऑफ कंट्रोल जाईल एक्सपेंडिचर, हेही खरं. पण सांगू का, महाराष्ट्राकडे ना फिस्कल लिमिट्स होत्या खर्च करण्याकरता, पण त्या पूर्ण वापरल्या गेल्या नाहीत. आता ह्या वर्षीचं बजेट सांगते की 22 सालसाठी काय आपल्याला दिसतं. पुन्हा आय विल टेल यू, मध्य प्रदेशने 4.5% फिस्कल डेफिसिट फोरकास्ट केलेलं आहे, केरळनी 3.5% केलेलं आहे, महाराष्ट्राने मात्र 2.2% केलेलं आहे. म्हणजे जेव्हा एवढं संकट आहे तेव्हा तरी आपण बिग अँड बोल्ड रिफॉर्म्स का करू नये असं एक प्रश्न येतो माझ्या मनात. बिग अँड बोल्ड हा
एकूण फ्रेमवर्कचा प्रश्न झाला. आता मी रांगोळी भरून त्याच्या आतली आखणीचं तुम्हाला एकच उदाहरण देते, जस्ट टू क्लिंच एक्झाम्पल्स. या वर्षीचं तुम्ही महाराष्ट्राचं बजेट पाहिलं, खर्च चांगला केलाय बरं का, म्हणजे डेव्हलपमेंटल स्पेंडिंग आपलं चांगलं आहे यावर्षी. एरवी आपण 65-66% करतो डेव्हलपमेंटवर, यावर्षी विकास कामांवरती 70-72% ची तरतूद केलेली आहे, विच इज ग्रेट. म्हणजे मला ते जेन्युनली आवडलं. फक्त नेहमी एक बट असतोच ना तिथे, तर तो असा येतोय की आपल्याकडे ना एकतर पैसा कमी आहे, ओके, तूट आहेच आहे, खर्च खूप करायचा आहे. मग अशा वेळेला तरी तुम्ही क्रिएटिव्हली स्पेंड करा ना. आय गिव्ह यू एन एक्झाम्पल. 2,000 कोटींची तरतूद आपण एपीएमसी करता केली. इफ यू आस्क मी, हे राजकीय स्टेटमेंट आहे, हे अर्थकारणातलं स्टेटमेंटच नव्हतं, ओके, की जेव्हा केंद्र सरकार एपीएमसीच्या बाहेर मार्ग सुदृढ करायला बघताय, तेव्हा आम्ही एपीएमसीला सुदृढ करणार असा कुठेतरी इशारा दिल्यासारखं ते स्टेटमेंट होतं. इट्स ओके, दॅट्स फाईन. आय एम नॉट सेइंग की तुम्ही पॉलिटिकल स्टेटमेंट करू नका ह्याच्यामधून. पण एपीएमसीज ना 2,000 कोटींची तुम्ही तरतूद केली. आपल्याकडे किती एपीएमसी आहेत? आपल्याकडे 305 एपीएमसी मंड्या आहेत आणि काय अजून एक 600 सब मंडीज आहेत. एकूण 900 धरा तुम्ही, ओके. 900 मंडी प्लस सब मंडीसाठी तुम्ही 2,000 कोटींची तरतूद केली, म्हणजे 20-20 कोटी प्रत्येक मंडीला. इन अ वे 20 कोटींमध्ये काय होणार आहे त्या मंडींमध्ये, खरं सांगा मला. आता ह्याच्यात क्रिएटिव्हिटी कशी करता आली असती? एपीएमसी मंडीवरती 2,000 कोटी रुपये खर्च करायच्या आधी मी निश्चित असं विचारलं असतं की बाबांना, तुम्ही सेस गोळा करता ना इतकी वर्ष, काय केलं रे त्या सेसचं? साधं तुम्ही टॉयलेट बांधलं नाही, तिकडे लोक तुडवत भाज्या जातात, गटारं वाहतायत, तुमच्याकडे गार्बेज सिस्टीम मॅनेजमेंट नाही, वेस्ट डिस्पोजल सिस्टीम नाही, साधं एक डिसेंट कोल्ड स्टोरेज नाही, अजून 20 कोटी आपण अशा ब्लॅक होलमध्ये घालायचं का? ते पण संकटाच्या काळामध्ये. हा निश्चित विचार व्हायला हवा होता. मग अशा वेळेला एपीएमसी रिफॉर्म करायचाच आहे ना, मग तुम्ही काय करा, रँकिंग करा ना एपीएमसीचं. एपीएमसीला सांगा, तुम्ही प्रूफ ऑफ कन्सेप्ट द्या, तुम्ही इतकी वर्ष काय काम केलं मला दाखवायचं इकडे येऊन. आणि तुमचं काम म्हणजे जे केंद्र सरकार राज्य सरकार बरोबर करतं ना, की तुम्ही खिशातले घाला ना थोडे पैसे. चल, उरलेला भाग वायबिलिटी गॅप फंडिंग मी देतो, 2,000 कोटीची मी तरतूद करतो आहे. तुमच्याकडे वेस्ट डिस्पोजल युनिट तुम्हाला टाकायचंय, तुम्ही पदरचे किती घालताय दाखवा मला, व्हायबिलिटी गॅप फंडिंग आम्ही करू थ्रू 2,000 crore. दिस इज क्रिएटिव्ह बजेटिंग. आणि मला ना खूप असं वाटत होतं की असं काहीतरी व्हावं, कारण तुम्हाला लिमिटेड जेव्हा तुमच्याकडे रेव्हेन्यू आहे, तर 2 गोष्टी निश्चित करायला हव्या होत्या महाराष्ट्राने. एक, बोल्डर बजेट यायला हवं होतं इन टर्म्स ऑफ स्पेंडिंग, आणि दुसरं, हे असं रंग भरताना ना जास्ती काटेकोरपणे हे रंग भरायला हवे होते. असं एक मला जरा हुरहुर लागून राहिली ते बजेट झाल्यानंतर. पण केंद्र असो वा राज्य, या सगळ्यांच्या ज्या काही बनलेल्या चुकलेल्या पॉलिसीज आहेत, त्याच्यामुळे 2 गोष्टी घडल्यात. ते म्हणजे एकतर मध्यमवर्ग आकसलाय, काही कोटीनं कमी झालाय, गरिबांची संख्या वाढली आहे, आणि दुसऱ्या बाजूला स्टॅगफ्लेशन आले, ज्याचा तुम्ही उल्लेख केला. तर ह्या सगळ्याला आता कसं सामोरं जायला? आय विश तुम्ही ते स्टॅगफ्लेशन बोलला नसतात, कारण तो इतका वाईट शब्द आहे ना, धडकी भरणारा शब्द आहे तो स्टॅगफ्लेशन. पण यू आर राईट, म्हणजे तशा प्रकारचं पॉलिसी सिच्युएशन आज आलेली आहे की एकीकडे वाढदर इतका कमी झालाय की इंटरेस्ट रेट्स आपल्याला लो ठेवायला पाहिजेत, आणि एकीकडे इन्फ्लेशन आल्यामुळे कुठेतरी आळ घालायला लागेल व्याजदरांना, म्हणजे व्याजदर वाढवावे लागतील. तर आरबीआय समोर आता catch-22 आहे. ह्याच्यातून तुम्ही जे म्हणालात की मार्ग कसा काढायचा, आतापर्यंतचा अनुभव सांगतोय तुम्हाला. नॉर्मली स्टॅगफ्लेशनरी एपिसोड्स मध्ये नॉर्मली इंटरेस्ट रेट अप करून इन्फ्लेशन पहिले कंट्रोल करण्याची भूमिका बरेच वेळेला आपल्याकडेच नाही, जगभर जागतिक लेवलवरती इकॉनॉमिस्ट असं सांगतात की पहिल्यांदा इन्फ्लेशन कंट्रोल मग ग्रोथचं बघू. पण हे ना खूप पेनफुल सोल्युशन असतं, कारण इन्फ्लेशन कंट्रोल तुम्ही करायला जाणार म्हणजे तुम्ही व्याजदर वाढवणार, आणि व्याजदर वाढल्याने ऑलरेडी कंपन्यांकडे ताकद नसताना द सिच्युएशन कॅन बिकम वर्स. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या वेळेच्या शॉकमध्ये 2-3 वेगवेगळ्या गोष्टींना ट्राय करायला पाहिजे. एक म्हणजे मला असं वाटतं की CRR आणि रेपो तुम्ही कमी करू नका, पण आता वाढवू नये, थोडं स्थगित म्हणजे असावे रेट्स 1-2 क्वार्टर्स करता. ह्या 2 क्वार्टर्स मध्ये मेन प्रॉब्लेम आपल्याकडे इन्फ्लेशन आलं कुठून, तर गेल्या वर्षामध्ये सगळे टॅक्सेस बोंब आहे, हो, काही मिळालंच नाहीये सरकारला पैसे. तर तुम्हाला एक क्विक, पुन्हा सॉरी मी जरा डेटा ड्रिव्हन बोलते, पण टोटल बजेट साईज जी असते ना, त्याच्या साधारणपणे अर्धी रक्कम ही टॅक्स मधून येत असते.
50% ऑफ द बजेट कम्स फ्रॉम टॅक्स. गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं ना तर 38% टॅक्स कडून आलेत. म्हणजे 12%. हा, ते बापरेच सिच्युएशन आहे होती. तिकडेच गडबड होते की तुमच्याकडे टॅक्सच नाही. एकच टॅक्स चालला होता, तो पण रडत रडत. तो तर पेट्रोल शिवाय काही ऑफिसमध्ये बाहेर कुठेच जाता येत नाही. त्यामुळे ती एकच कमोडिटी अशी होती ज्याच्यावरती हे लोक टॅक्स लावू शकत होते आणि त्यांनी चोपून टॅक्स, देर इज नो अदर वर्ड फॉर इट. बरं, पेट्रोल जीएसटी नेट मध्ये नसल्यामुळे केंद्र सरकार स्वतःचे टॅक्स लावतो, वरून राज्य सरकार स्वतःचे टॅक्स वेगळे लावतात आणि ह्या सगळ्याचा बांबू आपल्याला बसतोय, हे स्पष्टच झालेलं आहे. सो टोटल आता जे काही आपण 94-95 रुपये म्हणजे भरतो पेट्रोल मागे, त्याच्या मागचे जवळजवळ 70-72 रुपये हे करांचे असतात. म्हणजे इट्स जस्ट टॅक्स बर्डन. 67% ऑफ पेट्रोल प्राइसेस इज टॅक्स बर्डन विच वी आर बेरिंग. तर आय थिंक मीडियम टर्म मध्ये पेट्रोल कमोडिटी जीएसटी नेट खालती घेता येईल का, ह्याचा विचार व्हायला पाहिजे. ही नुसतं बोललं ना जरी कोणी स्टेटमेंट जीएसटी काउन्सिलमध्ये, तरी अर्धी राज्य सरकार तिकडेच तलवारी घेऊन उभे राहतील. कारण तो एकुलता एक सोर्स उरलाय हो रेव्हेन्यूचा आज. म्हणून मी जरा म्हणते की शॉर्ट टर्म मध्ये मला रिअली वाटतच नाही की हे होऊ शकेल, पण मीडियम टर्म मध्ये डेफिनेटली इट्स समथिंग वी मस्ट अटेम्प्ट. ओके. आणि फ्रँकली ना स्टॅगफ्लेशन एपिसोड्स मध्ये इंटरेस्ट रेट हाईकचं टेम्पटेशन खूप असतं, पण आजपर्यंत त्याचे रिझल्ट चांगले मिळालेले नाही आहेत. तर म्हणून थोडंसं मला असं वाटतं की लिक्विडिटी ऍटलिस्ट क्रंच करू नये, आहे तेवढ्या लेवलला मेंटेन करावी. सरकारने हलके हलके खर्च करत राहावा, फिस्कल स्टिम्युलस पॅकेज देत राहावं आणि प्रे. इट्स अ बॅड सीन वी आर इन. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुलाखतीच्या शेवटी येताना या लॉकडाऊननं नक्की काय मूलभूत धारणा आपल्या बदलल्या किंवा कुठं आपल्याला रिसेट करायची गरज आहे लॉंग टर्म मध्ये, की हे लॉकडाऊननं शिकवलं, असं काय सांगा? एक अगदी पहिला तातडीने रिसेटची कुठे गरज आहे तर ती एनपीएसच्या बाबतीत आपली जी दृष्टी आहे, नॉन परफॉर्मिंग ऍसेट्सच्या बाबतीची दृष्टी आहे, ती 110% बदलायला पाहिजे. बँका कशा असतात ना, आम्ही जेव्हा इकॉनॉमीचा विचार करतो तेव्हा आम्ही रिअल सेक्टर आणि मॉनिटरी सेक्टर असे किंवा फायनान्शियल सेक्टर असे दोन वेगळ्या सेक्टर्सचा विचार करत असतो. रिअल सेक्टर म्हणजे काय? उद्योग आहेत, ऍग्रिकल्चर आहे, सर्व्हिसेस आहेत, जिकडे खरोखर रोजगार तयार होतो, जिकडे वेजेस सॅलरीज तयार होतात, जिकडे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, पॉव्हर्टी, ह्या सगळ्या व्हेरिएबल्सचा विचार आहे, तो रिअल सेक्टर झाला. ह्या रिअल सेक्टरला पॉवर करणारा मागे जो असतो ना, तो फायनान्शियल सेक्टर असतो. आणि बँका ज्या असतात ना, बँका या दोन्ही सेक्टर मधला अगदी नाजूक दुवा आहेत. त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आजपर्यंत अगदी जागतिक स्टडीज याच्यावरती अनेक झालेले आहेत की तुमच्याकडे करन्सी क्रायसिस झाला, एक्सचेंज रेट क्रायसिस झाला, स्टॉक मार्केट क्रायसिस झाला, कमोडिटी मार्केट क्रायसिस झाला ना, तर इकॉनॉमी त्यातून सुरक्षित बाहेर येते. पण बँकिंग फेल्युअर झालं ना की नोबडी कॅन कम आउट ऑफ इट. कारण बँक एकदा पडली की तुमचं फायनान्शियल सेक्टर पण गेला आणि रिअल सेक्टर पण गेला, कारण ती दोघांना बांधणारी तीच तर आहे. त्यामुळे बँकिंग हेल्थ इज क्रिटिकल. आणि ह्याच्यासाठी जेव्हा रघुराम राजन होते आणि त्यांनी पहिल्यांदा तो ऍसेट क्वालिटी रिव्ह्यू आणला, AQR, आणि आपल्याला कळलं की किती NPAs आहेत वगैरे, तर मला म्हणजे 2-3 गोष्टी जरा चिंतेच्या वाटतात. एक मुद्दा असा आहे त्याच्यामधला की आपण आत्ताच्या म्हणजे गेल्या वर्षी सप्टेंबरचा NPA नंबर बघितला तर तो 9.7% नॉन परफॉर्मिंग ऍसेट आहे, म्हणजे अनुत्पादक मालमत्ता. पुढे जाता आरबीआयचे जे फोरकास्ट आहेत त्यांनी असं सांगितलं की बेसलाईन फोरकास्ट म्हणजे सगळं असंच चालू राहिलं, सुरळीत चालू राहिलं, तर मिनिमम बेसलाईन फोरकास्ट 16% जातो हो पुढच्या सप्टेंबरमध्ये. तुम्ही टोटल दिलेल्या कर्जांपैकी 16% कर्ज तुमची नॉन परफॉर्मिंग आहेत, हे किती भीषण आहे. बरं, मग ह्याच्यामध्ये आपण आता असा कोणी नंबर दिला ना की मग कोणाचंही डोकं चालायला लागतं की अरे 16% अनुत्पादित आहे का, मग हे कुठून येतात NPA. म्हणून मग त्या डेटाच्या आतमध्ये शिरल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तुमच्या आमच्यासारखी लोक असतात ना, जी घरासाठी खर्च घेतात, काहीतरी गाडी घ्यायला खर्च घेतात वगैरे, आपण ना नेहमी पहिले पुन्हा करून टाकतो खर्च. रिटेल हाऊसहोल्ड लोन्स जे आहेत ना ते कधीही बुडत नाहीत. मग बुडीत खाती कुठची आहेत तर ती कॉर्पोरेट्सची आहेत. आणि त्याच्यात अहो आश्चर्य असं की मोठ्या कॉर्पोरेट्सची जास्ती खाती दिसतात SME पेक्षा. म्हणजे खरे नाजूक SME म्हणता तुमचे मोठे कॉर्पोरेट्सच तुम्हाला दगा देतात आणि अनुत्पादक कर्ज वाढलेलं आहे. बरं, मोठे कॉर्पोरेट्स तुम्हाला NPA होतात कसे? ड्यू डिलिजन्स केला नाही काय?
मोठ्या कॉर्पोरेटचं तुम्ही मला सांगा, अॅन्युअल रिपोर्ट आहे, ऑर्डिनरी जनरल मीटिंग, काय ते अॅन्युअल जनरल मीटिंग, एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग, एवढ्या 10-15 सगळे तुमच्या समोर निकष असताना काही वाचत नाही की काय तुम्ही? म्हणजे मला हे इतकं आश्चर्याचं वाटायला लागलंय की पब्लिक सेक्टर बँक्स मधून जेव्हा कर्ज मोठ्या कॉर्पोरेट बॉडीजना दिला जातो तेव्हा हाऊ कॅन द ड्यू डिलिजन्स फेल? आणि इकडे एक प्रश्न येतो विनायकजी, तो असा आहे की हू मॉनिटर्स द मॉनिटर? म्हणजे पब्लिक सेक्टर बँक्स नी लोन देताना ड्यू डिलिजन्स केला नाही, म्हणजे मग ह्याच्यामधून जे काही प्रश्न निर्माण होतात की ह्या कॉर्पोरेट्सना मग काहीतरी पॉलिटिकल पाठिंबा असल्यामुळे हा ड्यू डिलिजन्स केला नाही की करताना नजरअंदाज केला गेला का काय आहे, तर आय थिंक ही सिस्टम कुठेतरी थांबवायला पाहिजे. म्हणजे एनपीएज तुमची बँकिंग हेल्थ जितकी पटकन रोबस्ट होऊ शकेल तितक्या अगदी क्विकली आपल्याला हेल्थ पुन्हा आपली रिगेन करता येईल. दुसरा मुद्दा असा आहे की गेल्या 10-15 वर्षात पुन्हा तुम्ही स्टेट बजेट्स नीट बघितली ना तर तुमच्या असं लक्षात येईल की कॅपिटल एक्सपेंडिचर सगळ्या स्टेट्स कमी होत आहे, एक्सपोनेन्शियली नाही पण सेक्युलर डिक्लाइन आहे त्याच्यामध्ये गेल्या 15 वर्षात. म्हणजे अगदी दरवर्षी ठरल्याप्रमाणे कमी कमी होतं कॅपेक्स. तर इन्फ्रास्ट्रक्चर कमी होऊन इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग का कमी होतं? कारण ते वेगळ्या ठिकाणी तो खर्च करतायत, बरोबर. एस्टॅब्लिशमेंट खर्च खूप मोठाले झालेले आहेत आज राज्य सरकारांचे. तर आय थिंक समवेअर कॅपेक्स स्पेंडिंग स्पर कसं करता येईल, कारण तिकडूनच फक्त ग्रोथ होते. त्यामुळे हा एक मला असं वाटतं की वॉर्निंग सिग्नल आहे की कॅपेक्स स्पेंडिंग आपलं समज कमी होत असेल तर ते रिइन्स्टेट कसं करता येईल, स्टेट्सना इन्सेंटिव्हाइज कसं करता येईल. म्हणजे अगेन एज आय टोल्ड यू क्रिएटिव्ह बजेटिंग, की तुम्ही 3चं 5% केला ना आता बॉरोईंग लिमिट, मग ती बॉरोईंग लिमिट करताना सांगा ना राज्य सरकारांना की आम्ही तुम्हाला ऍडिशनल पैसे देतोय बॉरोईंग करायला, ते इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये घालायचे आणि माझं ऑडिट असणार आहे तुझ्यावर. दाखवा ना, बोला ना, दाखवा इंगा तिकडे. तिकडे गोड बोलून पॉलिटिकल इक्वेशनचा उपयोग नाही, हे आर्थिक इक्वेशन आहे ते तसंच मांडलं गेलं पाहिजे. तर तिकडे हे मला वाटतं जरा जोरात सांगायला पाहिजे की स्टेट गव्हर्नमेंट्स हॅव टू स्पेंड मोर ऑन कॅपिटल एक्सपेन्सेस. सो दॅट इज अनदर लर्निंग. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना की पुढे जाता काय अवॉइड करा, तर बँकिंग हेल्थ आय थिंक खूप महत्वाची आहे आणि कॅपिटल एक्सपेंडिचर प्रोग्राम्स हे खूपच महत्वाचे आहेत. द फायनल थिंग इज, जे मला निर्मला सीतारामनच्या बजेटमध्ये एक मुद्दा यावर्षी जरा आवडला, तो त्यांनी एक ऍसेट मॉनिटायझेशन नावाचं एक हे तुम्हाला आठवत असेल तर सुरू केलंय, की जे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे ऑलरेडी आहे अरे त्यातून मॉनिटाईज करा ना. म्हणजे एक क्विक उदाहरण द्यायचं तर आता गोडाऊन्स असतात, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची किंवा सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनची गोडाऊन्स आहेत. आता त्या गोडाऊन मध्ये एक फॉर्मल सायंटिफिक स्टोरेज समज होत नसलं तर ते द्या ना एखाद्या स्टार्टअपला चालवायला, तर स्टार्टअप ते चालवेल, त्यातून सरकारलाही खर्च मिळतो, पुन्हा नवीन एम्प्लॉयमेंटही तयार होते आणि तुमचं जे बिल्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे दॅट इज गेटिंग मॉनिटाइज प्रॉपरली. तर हे उत्तम आहे, हे निश्चित रूपाने करायला पाहिजे. आणि एक फायनल कॉमेंट जी मला द्यायला आवडेल ती अशी की प्रत्येक क्रायसिस मधून येताना ना नवीन ब्लड तुम्हाला लागतं. म्हणजे तुम्हाला सांगते 2002 साली पण भारतामध्ये असाच स्लोडाऊन आला होता, ते .com बबल बर्स्ट झालं वगैरे वगैरे. पण 2004 ते 2008 आपण इतके प्रचंड वेगाने वाढलो. कारण काय, ITES सेक्टर एकदम भारताचा तेव्हा वरती आला. तर म्हणजे द एंटायर वर्ल्ड, इंटरनेट रेव्होल्युशन आलेलं होतं, अगदी पेमेंट गेटवे पासून ते वेबसाईट बिल्ड करेपर्यंतच सगळं आपल्याकडे तो बिझनेस येत होता. आणि आपल्या IT फर्म्स एकतर एक्सचेंज रेटमुळे किंवा वॉट एव्हर म्हणजे वेर व्हेरी अफोर्डेबल, आणि त्यामुळे आपण त्यातून बाहेर पडू शकलो. तर आय थिंक अशी नवीन ऊर्जा ही स्टार्टअप्स आणू शकतात आणि त्यामुळे स्टार्टअप इंडिया पॉलिसी जी आहे सरकारची, ह्याच्यावरती इनोव्हेशनवरती R&D वरती मॅक्सिमम खर्च समज सरकार करू शकलं तर आय थिंक दिस इज द वे वी कॅन होपफुली क्रिएट सम न्यू ब्लड आणि ह्यातून थोडासा बाहेर पडण्याचा आपल्याला मार्ग मिळू शकतो. येस मॅडम, तुमचे खूप खूप आभार. खूप इंटरेस्टिंग इन्साइट्स आणि खूप सविस्तर आढावा घेता आला आणि खूप चांगल्या गोष्टी कळल्या की काय नक्की पुढे जायला हवं. आमच्या प्रेक्षकांना ही चर्चा नक्की आवडेल. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल थिंक बँक तर्फे आणि लॉक अनलॉक तर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.